मोठी बातमी सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणातली आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती समोर आलेली आहे। मोबाईलच्या दुकानातनं त्यानं हेडफोन्स खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पोलिसांकडून दादरमधील मोबाईलच्या दुकानाची चौकशी आता सुरू झालेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणातला आरोपी दादरमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानं मोबाईल दुकानातनं हेडफोन्स खरेदी केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय एनडीटीव्ही मराठीची ही खास दृश्य थेट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। हा हेडफोन्स विकत घेणारा हाच तो हल्लेखोर ज्यानं सैफ अली खानवर हल्ला केला आणि हल्ल्यानंतर तो थेट दादरमध्ये गेल्याची माहिती आता समोर आलेली आहे। याच मोबाईल दुकानातनं त्यानं हेडफोन्स खरेदी केल्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। आता पोलीस सध्या या संदर्भात चौकशी देखील करतायत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आपण थेट दृश्यांमध्ये बघू शकतोय हा जो हल्लेखोर आहे, जो विकत घेणारा हेडफोन्स विकत घेणारा, तोच सैफ प्रकरणातला हल्लेखोर आहे। दरम्यान सैफ प्रकरणी आरोपीचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आलाय। वांद्रे स्थानकाजवळ तो कपडे बदलून गेलेला, मात्र बॅगेवरनं त्याची ओळख पटली। सुमारे 5 तास आरोपी वांद्रे परिसरातच असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। अजून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आरोपीचं। या क्षणाची अजून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि महत्त्वाचे व्हिज्युअल्स आपण एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर बघतोय। एनडीटीव्ही मराठीचे एक्सक्लुझिव्ह असे व्हिज्युअल्स, एक्सक्लुझिव्ह दृश्य सैफ प्रकरणी हे अजून एक सीसीटीव्ही समोर। वांद्रे स्थानकाजवळ तो गेला, कपडे बदलून हा आरोपी गेलेला आहे, मात्र ओळख पटू नये म्हणून त्यानं कपडे जरूर बदलले, मात्र त्याच बॅगेवरनं तो ओळखला गेलाय। दोन दृश्य आपण बघतोय, आत्ताची ताजी दृश्य खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठीची एक्सक्लुझिव्ह दृश्य। एका दृश्यामध्ये आपण बघतोय 5 तास तो वांद्रे परिसरातच होता, फक्त त्यानं हल्ला केल्यानंतर कपडे बदलले, बॅग मात्र तीच होती, त्यामुळे तो पटकन ओळखून आला। आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय की तोच आरोपी त्या मोबाईलच्या दुकानात हेडफोन्स खरेदी करताना बघायला मिळतोय। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। भाग्यश्री, आपण बघतोय की तो दादरमध्ये गेल्याचं कळत आहे आणि त्याच्या आधी काही काळ 5 तास तो वांद्र्यातच होता। काय अपडेट्स आहे या प्रकरणातले? या क्षणाची अशी अपडेट आहे सौरभ की मी इकारा या दुकानात आलेली आहे, ज्या दुकानातनं त्यांनी हेडफोन खरेदी केल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळते। हेच ते दुकान आहे इकारा। आत्ता सकाळी ते सुरू होतं, मात्र इथे लोकांची गर्दी झाल्यानंतर त्या दुकानदारांनी हे दुकान आत्ता बंद केलेलं आहे। मात्र आपण जर नाव या दुकानाचं बघितलं तर इकरा असं नाव आहे आणि मोबाईल ॲक्सेसरीचं हे दुकान आहे। याच दुकानातनं त्यांनी हेडफोन जे आहेत ते खरेदी केलेले होते आणि त्यानंतर एकीकडे पोलीस सांगतायत की त्याच्याकडे काही गॅजेट नाही आहे, त्याच्याकडे कोणताही मोबाईल ॲक्सेसरीज नाही आहेत। मात्र असं असलं तरी पोलीस जे संशयित आहेत त्यानुसार देखील काम करताना पाहायला मिळत आहे। त्यांच्या आजूबाजूला देखील पोलिसांची जी चौकशी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रत्येक सीसीटीव्ही, प्रत्येक गोष्ट पोलीस तपासून बघतात। असे सीसीटीव्ही जे आहेत ते पोलीस मुंबईतल्या विविध भागातनं गोळा करतात। त्यापैकीच या दुकानातलं एक सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती आलेला आहे आणि त्यानंतर पोलीस इकडनं या दुकानाचे जे दुकानदार आहेत त्यांची देखील पोलीस चौकशी करताना पाहायला मिळतात। आजूबाजूच्या सगळ्या दुकानांना पोलिसांनी चौकशी केलेली आहे। जवळपास 600 ते 700 दुकानांची पोलिसांनी चौकशी केली आणि यामध्ये या दुकानाची जी माहिती आहे ती पोलिसांना मिळाली। त्यावेळेला सीसीटीव्ही देखील जो आहे तो पोलिसांनी जप्त केलेला आहे। तर दुसरीकडे बँड्रा स्टेशनला या आरोपीने कपडे बदलल्याचे देखील जो सीसीटीव्ही आहे तो समोर आलेला आहे। मात्र त्याची जी बॅग होती ती सारखीच होती आणि कपडे बदलले असले तरी बॅगेवरनं हा आरोपीची ओळख जी आहे ती पटवण्यात पोलीस प्रयत्न करतात पटवण्याचा। मात्र असं असलं तरी अधिकृतरित्या पोलिसांकडनं कोणतीही माहिती आलेली नाही। अनेक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। त्यामध्ये एक संशयित आरोपी असा आहे की जो हुबेहूब सीसीटीव्ही कॅमेरामध्ये ज्या पद्धतीने चित्र दिसतंय त्याच पद्धतीने चेहरा असलेला हुबेहूब एक संशयित आहे, तो पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। त्याची चौकशी जी आहे ती कालपासून सुरू आहे। त्याचा आणखीन एक व्हिडिओ देखील समोर आला की तो नाहीच आहे, तो खरंच चप्पल चोरणारा आहे। वर्सोवा इथे देखील त्यांनी चप्पल चोरल्याचं सीसीटीव्ही बाहेर आला होता, त्यामुळे त्या सीसीटीव्हीवरनं हा तो आरोपीच नाही असं देखील पाहायला मिळतंय। एकंदरीतच अद्यापही कोणताही ठोस पुरावा जरी मिळत नसला तरी पोलीस प्रत्येक ठिकाणी चौकशी करताना पाहायला मिळत आहेत।
जवळपास 35 टीम ज्या आहेत पोलिसांच्या त्या पोलिसांनी तैनात केलेल्या आहेत. नालासोपारा, विरार, वसई या ठिकाणी पोलिसांनी तळ ठोकलेला आहे. क्राईमच्या यामध्ये 20 पोलीस आणि 15 ज्या टीम आहेत त्या क्राईमच्या आहेत असं देखील सांगण्यात येतंय. त्यामुळे त्याचप्रमाणे गुजरातला देखील वायरलेसवरनं संदेश गेलेला आहे, त्याचे फोटोज व्हायरल केलेले आहेत. मात्र सध्या आपण जी एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय ती ह्याचीच आहेत की या दुकानामध्ये त्यांनी सीसीटीव्ही जो हेडफोन जो आहे तो त्यांनी विकत घेतलेला आहे. ही सीसीटीव्ही हाती लागलेलं पाहायला मिळते सध्या. सौरभ, निश्चितच यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असा भाग्यश्री. तुर्तास धन्यवाद.